जिल्हा परिषद जुबली हायस्कूल आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतनीकरणाची पाहणी तसंच माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, शाळेचे प्राचार्य नार्मलवार, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उप अभियंता प्रकाश अमर शेट्टीवार, जयंत मामिडवार, रामपाल सिंग, अजय वैरागडे, अतुल तेलंग, संजय खांड्रे, प्राध्यापक हेमंत देशमुख, कृष्णाजी बाम, जगदीश रायगठ्ठा, काळबांडे, वाघमारे, माहुरे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते। सर्वप्रथम अतुल वासुदेव इंगोलेद्वारे लिखित 1+1 या पुस्तकाचं अनावरण झालं, अशी घोषणा करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आज ज्युबिली हायस्कूलच्या ज्या केमिस्ट्री हॉलमध्ये बसलो आहे तेथे लहानपणीच्या सर्व आठवणी मनात दाटून आल्या। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत मी नगरपालिका महात्मा गांधी शाळेत, तर 5वी ते 10वी पर्यंत मी ज्युबिली हायस्कूल मध्ये शिकलो। तेव्हा शाळेमध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळत होता। आम्ही ज्या काळात शाळेत शिकत होतो त्यावेळेस मागच्या पटांगणात वृक्षारोपण केलं। पर्यावरणाचे धडे या शाळेतच मला मिळाले आणि भविष्यात मी राज्याचा वनमंत्री झालो। त्यातूनच 50 कोटी वृक्ष लागवड करता आली आणि महाराष्ट्रामध्ये 2550 चौरस किलोमीटर हरित क्षेत्र वाढवलं, याचा मला आनंद असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले। ज्युबिली हायस्कूलच्या नूतनीकरणाअंतर्गत 10 वर्ग खोल्या, 2 स्टॉक रूम, प्राचार्य कक्ष, वाचनालय, संगणक कक्ष, एनसीसी कक्ष, संगीत कक्ष, जिम कक्ष, संचालक मंडळ कक्ष, लेक्चर हॉल, केमिस्ट्री लॅब यातील दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती, फरशी बदलवणे, छप्पर बदलवणे, बाह्य आणि अंतर्गत प्लास्टर करणे, एकॉस्टिक सीलिंग करणे, स्टील रेलिंग करणे ही कामे पूर्ण झाली आहेत। तर 24 कॅरेट लक्झरी पेंट करणे, टेक्स्चर पेंट करणे, मुलामुलींसाठी नवीन शौचालय बांधणे, पोषण आहाराकरिता किचनचे बांधकाम करणे ही कामे प्रगती पथावर आहेत आणि विद्युतीकरणाच्या कामामध्ये संपूर्ण कॅन्सिल वायरिंग, एलईडी लाईट्स, एनर्जी सेव्हिंग सीलिंग फॅन वायरिंग, प्रत्येक वर्गखोली, पॅसेज आणि परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, बाह्य परिसरात प्रकाश योजना करण्यात येत आहेत। खरं तर मी मनात विचार करत होतो की मी असेल किंवा तुम्ही असाल, जेव्हा या सभागृहात या केमिस्ट्री हॉलमध्ये बसलो तेव्हा प्रत्येकाच्या मनात निश्चितपणे लहानपणीच्या सर्व भावना जागवल्या असतील। कमीत कमी मी बसलो तर मग सर्व वर्ग खोल्या अशा नजरेसमोरून फिरत होत्या। मग आमचे हेडमास्टर दामगे सर हे नजरेसमोर आले की जे प्रार्थना असताना बरोबर स्वतःच्या खोलीसमोर उभे राहायचे आणि जो उशिरा यायचा त्यांच्या गालावरचा प्रसाद असा झणझणीत असायचा की जुबिली हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो झणझणीत प्रसाद हा भविष्यातल्या राष्ट्रभक्तीसाठी आणि भारत माता की जय सहजपणे निघावं यासाठी अनेकांनी खाल्ला असेल। खरं तर या हॉलमध्ये जेव्हाही मी बसलो तेव्हा मी मनात विचार करत होतो की मी समोर कधी बसत नव्हतो, कारण समोर बसल्यानंतर शिक्षक कधी कोणता प्रश्न विचारेल याची खात्री नसायची। आणि आत्ता बसल्यावर माझ्या लक्षात आलं की आय साईटमध्ये शेवटच्या बेंचावर जे बसतात त्यांच्याकडे थोडं लक्ष कमी जातं आणि मग उत्तर देण्यापासून आपला बचाव होतो। हा सुद्धा एक सुरक्षित विमा आहे हेही माझ्या लक्षात आलं। पण या शाळेच्या अनेक आठवणी आहेत। जे जयंतराव म्हणाले ते खरं आहे की मी पहिल्यांदा 1ली ते 4थी नगर परिषद चंद्रपूर महात्मा गांधी शाळेत शिकलो आणि नंतर 5वी ते 10वी जुबिली हायस्कूलमध्ये शिकलो आणि 5वी ते 10वी जुबिली हायस्कूलमध्ये शिकताना हे खरं आहे की तेव्हा या शाळेमध्ये मेरिटमध्ये ॲडमिशन व्हायची, म्हणजे एक मोठे अर्जाची यादी असायची आणि त्यानंतर गुणवत्तेवर ॲडमिशन घ्यायची। आज सर्व माजी विद्यार्थी म्हणून आपला पहिला संकल्प आहे की भविष्यामध्ये सुद्धा या शाळेमध्ये ॲडमिशन घेताना जसं इतर कॉन्व्हेंटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी स्पर्धा असते
त्यापेक्षा जास्त स्पर्धा ही जुबली हायस्कूलच्या ऍडमिशन मध्ये व्हावी, अशा दृष्टीने आपल्याला सर्वांना नियोजन करायचं आहे.